मुंबईच्या ओशिवरा परिसरात अग्नितांडव पाहायला मिळतो। एका दुकानाला आग लागली। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे। मुंबईमध्ये ओशिवरा परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। मुंबईमध्ये ओशिवरा परिसरामध्ये ही आग लागली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि यामध्ये आपण जर बघितलं तर एका दुकानाला ही आग लागलेली आहे। मात्र ही आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। संपूर्ण परिसरात धुराचे लोट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय मुंबईमधल्या ओशिवरा या परिसरातले। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गड्डे यांच्याकडून। संजय, नेमकं काय झालं, कशामुळे आग लागली आहे, काय माहिती? अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरामध्ये असणाऱ्या आदर्श नगर मेट्रो स्थानकाजवळ एका दुकानाला आग लागलेली आहे। मागील अर्धा तासापासून ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी, ओशिवरा पोलिसांचे कर्मचारी देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजले जरी नसले तरी अग्निशमन दलाकडून आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आहेत ते युद्धपातळीवर सुरू झाले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। ओशिवरा परिसरामध्ये भीषण आग लागली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।